सर्व शेतकऱ्यांना आणि निराधार शेतकऱ्यांना लगेच सावधान होण्याची गरज आहे. बघा, सर्व योजनांचे लाभ तुमच्यासाठी आता बंद होऊ शकतात. आता कशा प्रकारे होऊ शकणार, त्याचबरोबर काय आहे बातमी, का बंद होणार आहे ती योजना तुमच्यासाठी, आणि तुम्हाला नेमकं काय करायचं नाही आहे जेणेकरून तुम्हाला सर्व काही योजना व्यवस्थित सुरू राहतील. आणि जर तुम्ही बघा, मी तुम्हाला एक शासन निर्णय दाखवून देणार आहे. जर तुम्ही अशा प्रकारातला घोळ केला तर मग मात्र तुमच्यासाठी संपूर्ण ते एकच योजना नाही, संपूर्ण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे. सर्व योजनांसाठी तुम्हाला निराधारचे पैसेसुद्धा मिळणार नाही आहेत. निराधार योजनासुद्धा तुमच्यासाठी बंद होणार आहे. त्याचबरोबर शेती उपयुक्त जे काही तुमच्यासाठी योजना चालू आहेत त्या सर्व योजना बंद होणार आहेत. त्याचबरोबर इतरही काही योजनांचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर ते योजनांचा लाभसुद्धा तुमच्यासाठी बंद होऊ शकतो. आता कशा प्रकारे होणार आहे, काय आहे सर्व नेमकं कारण, काय आहे सगळी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. शासन निर्णय तुम्हाला दाखवून देणार, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कशा प्रकारे तुम्हाला कोणचं काम करायचं आहे आणि कोणचं नाही करायचं आहे. त्याचबरोबर कशा प्रकारचे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर्व योजनांचा लाभ कशा प्रकारे बंद होऊ शकतो, सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, शेतकरी मित्रांनो तसेच निराधार शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये की निराधार जे शेतकरी असतात, त्याचबरोबर विधवा महिला शेतकरी जे असतात, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ही जी बातमी आहे किंवा मग हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा राहणार आहे. कारण की तुम्हाला माहीत असायला हवं की आपण नेमकी काय चूक करायची नाही आहे जेणेकरून आपल्या सर्व योजना बंद होणार नाहीत. आपल्याला सर्व योजनांचा लाभ घ्यायचा आहे ना, तर मग ही चूक करू नका जे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता राज्यात राबवण्याबाबत. तर बघा, हा एक शासन निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये जे पीक विमा आहे, सुधारित पीक विमा आहे, त्याचबरोबर खरीप हंगाम व रब्बी हंगाम दोन्हीकरिता राज्यात राबवण्यासाठी जे पीक विमा येणं आलेला आहे, आता त्याची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर पीक विमा काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता आणि यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेमकं कोणत्या पिकांसाठी किती जो पीक विमा आहे त्याची रक्कम तुम्हाला लागणार आहे काढण्यासाठी, त्याचबरोबर कधीपर्यंत तुम्ही काढू शकता, त्याचबरोबर सुरुवात कधीपासून होणार आहे, शेवटची तारीख काय आहे, सर्व काही यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्येच आता बघा, 24 जून 2025चा हा शासन निर्णय आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विकास या विभागाकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून राज्यात राबवण्यात येत आहे. सदरची योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022-23 करिता ओप अँड कॅप मॉडेल नुसार राबवण्यात आली आहे. खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2024-25 मध्ये संदर्भ क्रमांक 3 व 4 नुसार प्रति ₹1 अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यात आली. सदर कालावधीत राबवलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्यात शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये व सन 2025-26 करिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता दिली आहे. तसेच केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 8 अन्वये ओप अँड कॅप मॉडेल योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिलेली आहे. त्याकरिता राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा, तर ही सुधारित पीक विमा योजना आता राज्यात लागू होणार आहे 25-26 पासून आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या अगोदर तुम्हाला ₹1 भरून पीक विमा काढता येत होता, परंतु आता त्या ठिकाणी काही पैसे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आणि किती द्यावे लागणार आहेत, कोणकोणत्या पिकासाठी किती पैसे लागणार आहेत पीक विमा काढण्यासाठी, शेवटची तारीख काय आहे, कधीपासून सुरुवात होणार आहे, आणखीन काय अटी नियम शर्ती काय आहे, संपूर्ण एक 40 पेजचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये संपूर्ण काढण्यात
सांगण्यात आलेलं आहे तुमच्याबद्दलची माहिती आणि पीक विमाबद्दलची माहिती. आता त्यामध्येच आता एका पेजवर अशी माहिती दिलेली आहे की तुम्ही जर अशी काही गडबड केली किंवा आणखीनही काही घोळ केला तर तुमचं पीक विमा योजनेचेच नाही तर सर्व जे काही तुम्ही योजनांचा लाभ घेत आहे सरकारी, त्या सर्व योजनांचा लाभ बंद होणार आहे. आता ते मी पेज तुम्हाला दाखवून देतो. बाकीची पेज मी वाचत नाही कारण की खूप मोठा शासन निर्णय आहे. जवळपास 40 पेजचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. तर हा बघा, या शासन निर्णयामधील 7व्या क्रमांकाचं जे पान आहे त्यामधील 9.1 नंबरचा जो मुद्दा आहे तो बघा, बोगस पीक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे. तर बघा, फौजदारी कारवाई करण्याबाबतचं सांगितलेलं आहे. सावधान व्हा, ज्या सर्वे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या 7/12 उतार्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पीक फेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्याच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडे कराराद्वारे योजनेत सहभाग घेणे, विहित भाडे करार न करता परस्पर विमा उतरवणे अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शक सूचनानुसार संबंधित विमा कंपनी व कृषी विमा विभागाची राहील. तसेच महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीचा प्रयत्नाबाबत महसूल विभागामार्फत तहसीलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कार्यवाही करावी. बोगस विमा घेतल्याचे आढळून आल्यास संबंधित खातेदारास काळ्या यादीत टाकून त्याचा आधार क्रमांक पुढील 5 वर्षाकरिता काळ्या यादीत टाकून त्यास किमान 5 वर्षाकरिता शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो आणि निराधार शेतकरी मित्रांनो, बांधवांनो, तुम्हाला आता समजलं असेल की बोगस पीक विमा जर काढण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही तर तुम्हाला 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आहे ते सुद्धा ब्लॅक लिस्टेड होणार आहे आणि 5 वर्षासाठी त्यावर कोणत्याही योजनेचा लाभ घेताना येणार नाही आहे. सध्या तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यानंतर जर तुम्ही बोगस पीक विमासाठी अप्लाय केला असेल आणि तुमचं प्रकरण जर उघडीस आलं तर या योजनांचा लाभसुद्धा मिळणार नाही आणि पुढे येणाऱ्या योजना त्याचा लाभसुद्धा तुम्हाला घेता येणार नाही. एकूण काय तर तुमच्या 5 वर्षासाठी सर्व काही तुमच्या योजनेसाठी बंद होणार आहेत. सर्व सरकारी योजना तुम्हाला बंद करण्यात येतील. त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आहे ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यावरून तुम्हाला कुठल्याही शासकीय सेवेचा किंवा शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता बघा, वृद्धापकाळ जे निराधार लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे शेती असेल अशा प्रकारचं काही त्यांनी गडबड केली किंवा उघडकीस आला प्रकार तर मग मात्र त्यांच्या जे सवलती आहेत ते सर्व शासनाकडून हिरावून घेतल्या जातील. त्यांच्या जे योजना आहेत, निराधार योजना आहेत, त्याचबरोबर STच्या सवलती आहेत किंवा मग इतरही काही सवलती आहेत, त्या सर्व सवलती तुम्हाला मिळणार नाही आहेत. कारण की तुमचं जे आधार कार्ड आहे हे ब्लॅक लिस्टमध्ये जाणार आहे आणि तुमचं जे नाव आहे ते काळ्या लिस्टमध्ये जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आहे पुढच्या 5 वर्षापर्यंत. तर सावधान राहा, अशा प्रकारचे कार्य करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.